इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तात्यासाहेबांशी हातमिळवणी करणाऱ्या माया आणि सपनाची मंजूने माया पॅलेसमध्ये मधून म्हणजेच मायाच्याच घरातून कशी हकलपट्टी केलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यावर सत्या आणि जयड्या देखील खुश आहेत, कारण आत्तापर्यंत माया फक्त त्रास देत होती, पण आता तिने तात्यासाहेबांशी हातमिळवणी केलेली कळल्यानंतर सत्य देखील म्हणतोय की यांना हाकलून देणं हाच पर्याय आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. सत्याला बातमी समजलेली आहे की तात्यासाहेबाला त्याच्या केसमधून निर्दोष सुटका झालेली आहे, कारण त्याच्या विरोधातले पुरावे कोर्टामध्ये सादर करता आले नाहीत आणि त्यामुळे तात्यासाहेब सुटला ही बातमी सत्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि ही बातमी ऐकून सत्या खरं तर एकदम सिरियस झालेला आहे. तेव्हा जवळच उभारलेली मंजू आणि बलमा विचारतात काय झालंय. तेव्हा सत्या सांगतो की आत्ताच माझ्या एका माणसानं सांगितलं की तात्यासाहेब सुटला आहे, तात्याची त्या केसमधून निर्दोष मुक्तता झालेली आहे असं कळत आहे. हे ऐकल्यावर मंजू आणि बलमा देखील सिरियस झालेले आहेत, कारण जर का तात्या सुटला तर तो आता डोक्याला ताप करणार हे त्या दोघांना देखील माहिती आहे. तात्या शांत बसणार नाही. अगोदरच ही पूर्व आलेली आहे आणि त्यात आता हा तात्या आला म्हणल्यानंतर अजूनच डोक्याला त्रास वाढणार आहे. ही गोष्ट आता सत्य आणि मंजूच्या लक्षात आलेली आहे. सत्या मात्र म्हणतोय की या सगळ्यामध्ये त्या पूर्वाचा हात असेल असं मला वाटायला लागलेलं आहे, कारण जशी पूर्व आलेली आहे तेव्हापासूनच गोष्टी बिघडत चाललेल्या आहेत. तेव्हापासूनच तात्या डोकं वर काढतोय. आर्यन देखील पळून गेलेला आहे. म्हणजे या सगळ्यात पूर्व आणि तात्या यांचा काही संबंध आहे का काय असं आता सत्याला वाटू लागलेलं आहे. आणि तसं त्याने मंजूला बोलून देखील दाखवलेलं आहे. बलमाला पण ही गोष्ट खरी वाटते, कारण पूर्वा ज्याप्रमाणे दादागिरी करत आहे आणि पूर्वा आल्यापासून तात्याची फाईल देखील सापडत नाही, म्हणजे या सगळ्यामध्ये पूर्वानंच हे सगळं केलं नसेल कशावरून अशी शंका बलमाला देखील येते. आणि ती शंका सत्याने देखील मंजूला सांगितलेली आहे, पण मंजूला मात्र या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत. मंजू म्हणते त्यांचा आणि म्हणजेच पूर्वाचा आणि तात्याचा काही संबंध नसणार आहे, कारण तात्या गेल्यानंतर ही पूर्वा आलेली आहे, म्हणजे मला तर नाही वाटत आहे की त्यांचा काही संबंध असेल म्हणून. अजून मंजूला या गोष्टी खऱ्याच वाटत नाहीत, पण सत्याला मात्र आता त्या गोष्टीचा चांगला संशय आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता या गोष्टीच्या मुळापर्यंत सत्या कधी पोहोचेल हे आपल्याला पुढील भागात पाहता येणार आहे. पण इकडं तात्या मात्र पूर्वावर भलताच खुश झालेला आहे. कौतुक, कौतुक, खूप कौतुक असं तो तिला म्हणून दाखवत आहे. बबडे, तू आज जे करून दाखवलंय ना ते कोणीच करून दाखवलं नसतं, पण आता मी काय करतोय ते बघ. आता सत्याला असं खेळवतो ना, आता या खेळामध्ये खूप मजा येणार आहे, आता या खेळामध्ये खूप रंग वाढणार आहे असं तो पूर्वाला समजावून सांगत आहे. आत्तापर्यंत तू एकटी होती त्रास द्यायला त्यांना ना, आता तात्या मोकळा झालाय. आता हा तात्या कसा खेळ खेळतोय ना ते बघ, आणि सत्याने मंजूची कशी वाट लावणार आहे ना ते बघत राहा असं तो पूर्वाला बोलत आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर पूर्वा मात्र खूपच खुश झाली आहे, कारण आता तात्या निर्दोष झालाय, त्यामुळे तिची ताकद वाढलेली आहे. इकडं सत्या मात्र अजूनही चिंतातूर आहे आणि या सगळ्या गोष्टी तो मंजूला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतोय की जी फाईल हरवलेली आहे ती कुठून हरवली असं तुला वाटतंय. मंजू म्हणते मला लक्षात येत नाही. मंजूला तो सांगतो की ती फाईल 100% पोलीस स्टेशनमधूनच हरवलेली आहे, कारण तू इतकी घाळ नाही आहेस की फाईल कुठेतरी टाकून द्यायला. आणि ज्या अर्थी पोलीस स्टेशनमधून ही फाईल हरवलेली आहे त्याचा अर्थ तुला 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 समजतोय का? कारण बाकीचे सगळे लोक तर तुझ्या विश्वासातले आहेत, विश्वासातली नाही आहे ती म्हणजे फक्त पूर्व, आणि पूर्व आल्यापासूनच हे सगळं काही घडत आहे. म्हणजे या पाठीमागं तिचाच हात आहे, तिनंच ही फाईल कुठेतरी लपवून ठेवली आहे असं देखील तो मंजूला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण मंजूला त्या गोष्टी अजून पटत नाहीत. पण किंचित काही विश्वास मात्र तिला या गोष्टीवर बसत आहे. पण तेवढ्यात स्वतः तात्याच आता सत्याच्या घरासमोर येऊन उभारलेला आहे. त्याने गाडी थांबवली आहे आणि तो गाडीच्या बाहेर उतरलेला आहे. सत्या जेव्हा त्याला पाहतो तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. तर मंजू देखील भलतीच चिडलेली आहे आणि बलमा देखील चिडलेला आहे, कारण आता हा तात्या इथं का आलाय असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आणि ज्या अर्थी तो इथं आलेला आहे त्या अर्थी तो काहीतरी काम करण्यासाठीच आलेला आहे, म्हणजेच काहीतरी कांड करण्यासाठी आलेला आहे. त्याच्या डोक्यात काहीतरी वाईट असणार आहे हे या तिघांना देखील कळलेलं आहे. पण सत्या शांत बसलेला आहे, बलमा देखील शांत बसलेला आहे, पण यावेळेस मंजू मात्र शांत बसलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण मंजू आता म्हणते हा इथं आलाय म्हणजे काहीतरी राडा करायलाच आलेला आहे. सत्या, आता मी याच्याकडे बघते असं ती सत्याला बोलत आहे.
सत्या म्हणतो, "मंजू थोडंसं शांत घे. मला बघू दे की आता काय झालं नक्की आणि तो इथं कशासाठी आलाय. मला देखील तो इथं आलेला पटलेला नाहीये. तो इथं येऊन आपल्याला मुद्दाम हुसकवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठीच इथं आलेला आहे. पण तू त्याच्यावर अजिबात हात उचलू नको. कदाचित त्याचा यामध्ये काहीतरी डाव असणार आहे," असं सत्या तिला सांगत आहे. पण मंजू मात्र त्याच्यावर भलतीच चिडलेली आहे. मंजू सत्याला म्हणते की "तो जर का इथे येऊन तुला चॅलेंज करत असेल, तर मी आता शांत बसणार नाही. मी सांगून ठेवते. आता जे काय व्हायचं ते होऊ दे. इतके दिवस आपण अन्याय सहन करत राहिलो आहे. पण आता अजिबात अन्याय सहन करायचा नाही. त्याने आपल्या घरी येऊन आपल्याला चॅलेंज करायचं काहीच कारण नाही आहे," असं ती सत्याला बोलत आहे. सत्याला देखील मंजूची गोष्ट पटते आहे. पण सत्या मंजूला समजावून सांगतो की "आत्ता तू काहीच करू नको. कारण जर का आपण काही केलं, तर कदाचित तो या गोष्टीचा बाऊ करेल आणि ही गोष्ट पूर्वापर्यंत पोहोचली, तर आपल्याला या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं थोडंसं आपल्याला शांततेत घेणं गरजेचं आहे," असं म्हणून त्याने मंजूला शांत केलेलं आहे. मंजूला देखील सत्याची ही गोष्ट पटते आहे. म्हणून मंजू देखील थोडंसं शांत बसलेली असते. पण आता तात्या त्यांच्याच बाजूला आलेला असतो. तात्या त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना पेढे देत म्हणतो, की "मी आता जेलमधून सुटलेलो आहे. म्हणजेच आता या केसमधून माझी कायमची मुक्तता झालेली आहे. घ्या, पेढे घ्या आणि तोंड गोड करा. आणि सत्या, आता जरा कामाचं बघ. अरे, आता तुझ्या बायकोला नोकरी नाही आहे. तू तर काय कम करतच नाही आहे. प्रपंच कसा चालायचा? त्यासाठी मी तुला सांगतोय, माझ्यासाठी तो अगोदर काम करत होता ना, तसा पुन्हा एकदा माझ्यासाठी काम करायला ये. हा सल्ला द्यायला मी तुझ्याकडं आलेलो आहे आणि त्यातच तुझं भलं आहे. मला वाटतंय की तू जर का माझ्याबरोबर काम केलं, तर तुला पोलीस कोणीच काही करू शकणार नाही. अरे, ती पूर्वा पाटील आहे ना, तिला तर आपण असं खिशात घालू, तू तिची काहीच काळजी करू नको. त्यामुळं मी तुला सांगायला आलोय की तू माझ्यासाठी काम कर." तेव्हा लगेच मंजू चिडते आणि त्याच्या अंगावर जाऊ लागते आणि म्हणते, "तुम्ही कुठं आलाय ते तुम्हाला कळतंय का? आणि काय बोलताय ते कळतंय का? तो साताऱ्याचा वाघ आहे सत्या. तुमच्या हाताखाली काम करणारं मांजर नाहीये आणि मागं जे काय झालं असेल ते असेल. पण आता सत्या कोणासाठीच काम करत नसतो आणि केलंच काम तर ते फक्त गोरगरिबांसाठी करत असतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करत असतो. त्यामुळे तुमचे पेढे जे आहेत ना, ते तुमच्याकडेच राहू द्या आणि लक्षात ठेवा, तुमची फाईल हरवली आहे म्हणून तुम्ही सुटलेला आहात. तुमची फाईल ही लवकरात लवकर मी शोधून काढणार आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा जेलच्या मागं म्हणजे जेलमध्ये टाकणार आहे," असं मंजू त्याला बोलत आहे. तर बलमा देखील तात्याला तेच सांगतोय. "इथं वाघाच्या वाघाच्या गुहेत येऊन तू वाघाला ललकारू नको," असं तो तात्याला सांगत आहे. तेव्हा तात्या म्हणतो, "मग मी आता तुम्हाला ललकारत नाहीये, तर मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे, की आता तुम्हाला माझी गरज पडेल. बरं का सत्या, तुला माझी गरज पडेल, तुला कामाची गरज पडेल ह्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. पेढे द्यायला आलोय खरं तर आणि कामाचंही तुला बोलायला आलेलो आहे." असं म्हणून तो आता मायाकडं गेलेला आहे आणि मायाकडं तो जाऊन तिच्याजवळ काहीतरी बोलत आहे. हे सत्या, मंजू आणि बलमा देखील पाहत आहेत. मंजू भलतीच चिडलेली आहे. पण आता हा तिच्याजवळ जाऊन काय बोलतोय हे मात्र सत्या आणि मंजूला ऐकू येत नसतं. त्याने मायाला पेढे दिलेले आहेत आणि पेढे देऊन तो शांत बसलेला नाहीये. तर मायाला तो म्हणतोय, "पेढे घ्या. आता मी मुक्त झालेलो आहे. आता मी पार्टी काढणार आहे." असं तो मायाला सांगत आहे आणि तेवढ्यावरच तो शांत बसलेला नाही. "हे पेढे घ्यायचे आणि आता काय करायचं ते सगळं तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला सांगायची काय गरज आहे? आता मी नवीन पार्टी काढतोय एवढी गोष्ट लक्षात ठेवा," असं तो म्हणलेला आहे. आणि आता मम्मी साहेब तर घाबरल्यात कारण सत्या आणि मंजू तेथेच आहेत आणि तात्या त्यांच्यासमोरच पार्टीचं काहीतरी बोलत आहे. तर आता त्यांच्यासमोरून तात्या जो आहे तो गाडीकडे चाललेला असतो. सत्या आणि मंजू मात्र मम्मी साहेब म्हणजेच मायाकडे आणि सपनाकडं खूपच रागाने बोलत असतात. आता माया आणि सपना देखील तात्याकडे पाहत असतात आणि तात्या जाता जाता त्यांना म्हणतो, "बरं, एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपली डील काय झालेली आठवतंय ना? त्याप्रमाणे सगळं करायचं." आता हा शब्द जेव्हा सत्याला ऐकायला येतो, तेव्हा मात्र सत्या भलताच चिडलेला आहे. कारण माया आणि सपना यांची आणि तात्याची काहीतरी डील झालेली आहे, हे त्याला आता चांगलंच समजलेलं असतं. आता तात्या त्याच्या गाडीत बसून निघून चाललेला असतो. पण सत्या आणि मंजू मात्र भलतेच चिडलेले आहेत. ते आता नुसते तात्यावरच चिडलेले नाहीत, तर ते आता माया आणि सपनावर देखील चिडलेले आहेत. तात्या जो आपल्याला घरामध्ये येऊन आपल्याशी चॅलेंज करतो, आपल्याला वाईट बोलतो, त्यांच्याशी मम्मी साहेबानं म्हणजेच मायानं नक्की काय डील केली आहे, हा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो आणि म्हणूनच त्या आतमध्ये येऊन विचारतात, की "नक्की तुमचं तात्याशी काय संबंध आहे आणि तुम्ही तात्याबरोबर काय डील केली आहे, ती आत्ताच्या आत्ता आम्हाला कळली पाहिजे." तेव्हा मम्मी साहेब उडवाउडवीची उत्तरं देऊ लागतात आणि म्हणतात, "अरे तात्या, त्यांचं काय ऐकतो? तुला माहिती आहे ना तो माणूस कसा आहे तो? अरे तो माणूस आहे ना आपल्यात भांडण लावायला आलेला असणार आहे असं मला वाटतंय.
सत्या म्हणतो, "तो भांडण लावणार आहे का नाही लावणार आहे ना, ते मला चांगलं कळतंय. तो ज्या पद्धतीनं बोलत होता, पक्ष काढणारे म्हणत होता, नक्कीच त्याचा आणि ह्या गोष्टीचा काहीतरी संबंध आहे. त्याने तुम्हाला काहीतरी लालूच दाखवलेला असणार आहे, ही गोष्ट मला समजते." तर आता जयड्या देखील चिडलेला असतो आणि सपनाला म्हणत असतो, "सपना, जे काय असेल ते खरं सांगायचा, नाहीतर एक जर का मी थोबाडीत दिली, तर तुझं काय होईल ते विचार कर." असं तो डायरेक्ट सपनाला म्हणतो. तेव्हा सपना तत-पप करू लागते आणि म्हणते, "नाही, नाही, मग माझं कशाचंच काही नाही. अहो मम्मी साहेब, तुम्ही सांगा ना, माझा काय याच्यामध्ये संबंध नाही आहे." असं ती जाड्याला सांगायला लावत असते. तर जाड्या म्हणतो, "तू कशी आहेस आणि काय करतेस ना, तुझं आणि मम्मीचं किती पटतं ना, ते मला सगळं माहिती आहे. त्यामुळं तू तोंड उघडलंस तर बरं होईल." असं जाड्या तिला बोलत असतो. पण सपना मात्र काही बोलायलाच तयार नसते. पण आता मंजू मात्र चांगलीच चिडलेली आहे. आत्तापर्यंत मंजूने शांत रूप त्यांना दाखवलेलं होतं, पण मंजू किती बदलली आहे हे मम्मी साहेबांना म्हणजेच मायाला आणि सपनाला देखील माहिती आहे. पण आता मंजू जर का चिडली, तर आपली काही खैर नाही हे देखील तिला माहिती आहे. कारण आता मंजू हातानं बोलत नाही, तोंडानं बोलत नाही, तर डायरेक्ट हाताने आणि काठीनं बोलते. ह्या त्या दोघींना सुद्धा माहिती आहे आणि आजच एका दारुड्याची तिने कशी धुलाई केली आहे, हे देखील त्यांना माहिती आहे. मंजू शांतपणे त्यांना आता विचारते, की "खरं सांगा, की काय झालेलं आहे?" तरी देखील त्या दोघीही उडवाउडवीचं उत्तर देऊ लागतात. मग मात्र मंजू चिडते आणि मंजूने आता काठी काढलेली आहे आणि मंजू म्हणते, "ठीक आहे, तुम्हाला आता बोलायचं नसेल ना, तर मी आता काठीनंच दाखवते मी काय करणार आहे ते." तेव्हा या दोघी एकदम घाबरून जातात. सपना तर एकदमच जास्त घाबरली आहे आणि सपना म्हणते, म म म म ऐक मंजू, हे बघा, जाऊबाई ऐका, मी तुम्हाला काय सांगते, माझा काही संबंध नाही आहे. ते बघा, हे सगळं मम्मी साहेबांनी केलेलं आहे आणि मम्मी साहेबच यामध्ये दोषी आहेत. त्यामुळं तुम्ही मला काहीसुद्धा बोलू नका. जे काही केले ते मम्मी साहेबांनी केलेलं आहे." असं म्हणून चक्क सगळं काही तिने मम्मी साहेबांवर आणलेलं आहे आणि म्हणजे काहीतरी झालंय हे आता सत्याच्या लक्षात आलेलं आहे. सत्या विचारतो, "नक्की काय झालेलं आहे ते मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे." आता मम्मी साहेबांना हे सगळं सांगण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. कारण जर का आपण बोललो नाही, तर ही चिडलेली मंजू आपली काठीनं किती धुलाई करेल हे त्यांना चांगलं माहीत आहे. सकाळीच त्याने एका दारुड्याच्या पेकाटात लाथ घालून त्याला उलटा-पालथा केलेला आहे. त्यामुळं आता आपण सगळं खरं सांगणं गरजेचं आहे आणि ते सांगायला लागते. "तुला आठवतंय का? एकदा मी आणि सपना ह्या सकाळी वॉकिंगला गेलो होतो असं तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आम्हाला एका व्यक्तीने गाडीतून सोडलेलं होतं." तेव्हा सत्याला सगळं काय आठवू लागतं आणि तेव्हा मम्मी साहेब सांगतात, की "आम्ही रात्री तात्यासाहेबांकडे गेलेलो होतो आणि त्यांनी मला मंत्रिपदाचं ऑफर केलेलं आहे. तो नवीन पक्ष काढणार आहे आणि त्या पक्षामध्ये मला घेणार आहे आणि मी निवडून आले, की मला तो मंत्रिपद देणार आहे." सत्याला आता सगळ्या गोष्टी आठवू लागतात. कारण सत्या त्या गाडीच्या पाठीमागे धावलेला असतो. त्याला तो माणूस बघितल्यासारखा वाटत असतो, पण तो तात्यासाहेब हे मात्र त्याला ओळखू आलेलं नसतं. आता सत्याला सगळं काय आठवलंय. सत्या म्हणतो, "या मोबदल्यात तुम्ही त्याला काय देणार होतात?" तेव्हा मम्मी साहेब सांगतात, "या मोबदल्यात मी या नेबुळटला माफ करा, म्हणते या आपल्या मंजूला घराच्या बाहेर हाकलून देणार होते." सत्या म्हणतो, "खरंच तुला आई म्हणायची ना आता लाज वाटू लागली आहे मला. तुम्हालाच या घरातून हाकललं पाहिजे." असं तो म्हणत असतो. आता मंजू चिडते आणि खरोखरच या दोघींना घराच्या बाहेर तिनं काढलेलं आहे. हातात मंजूनं काठी घेतल्यामुळे दोघेही अगदी घाबरून गेलेले असतात आणि आता सत्या आणि जयड्या देखील मायाच्या आणि सपनाच्या बाजूनं बोलत नसतात. उलट ते म्हणत असतात, "ह्यांना ना काठीचाच प्रसाद दिला पाहिजे आणि यांना सरळ केलं पाहिजे. त्याशिवाय यांना कळणार नाही की घरातली माणसं कोण आहेत आणि बाहेरचे कोण आहेत. ह्या बाहेरच्या लोकांबरोबर डील करतात म्हणजे यांना आपल्याविषयी काहीच वाटत नाही. यांना घरातून हाकलून द्या." असं आता जयड्या आणि सत्य देखील बोलत असतात. त्याप्रमाणे या दोघींनाही मंजूनं घराच्या बाहेर हाकललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.